आमच्या लिंगनूर गावची कन्या कुमारी अनुश्री स्वामी यांची महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामपंचायत लिंगनूर, चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य, विकास सोसायटी लिंगनूर। आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अनुश्री शिवलिंग स्वामी यांची महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। BS पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सलगरे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद। लिंगनूरची कन्या अनुश्री स्वामी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात। पाहूया आमचे एसटीएन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। लिंगनूर तालुका मिरज येथील कुमारी अनुश्री शिवलिंग स्वामी हिची नुकतीच 23 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे। या निवडीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे। अनुश्री स्वामी ही सलगरे येथील BS पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती इयत्ता 12वीच्या वर्गात शिकत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी श्री शिवलिंग स्वामी यांची ती कन्या आहे। एका सुसंस्कृत घराण्यातील मुलीने लिंगनूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे। त्यामुळे लिंगनूर गावात एक उत्साही व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सांगली जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू स्मृती मानधना यांच्यानंतर अनुश्रीच्या रूपाने दुसरी खेळाडू सांगली जिल्ह्याला मिळाली आहे। येत्या 5 जानेवारीपासून छत्तीसगड येथील राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्र संघातून अनुश्री स्वामी खेळणार आहे। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांनी अनुश्रीचे कौतुक करून तिला प्रोत्साहन दिले आहे। पाहूया अनुश्री स्वामी यांच्या कुटुंबीय समेत आमचे प्रतिनिधी यांनी केलेली बातचीत। आणि या कुटुंबामध्ये आपण आज खास व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी इथे आलेलो आहोत। कारण तसंच आहे, या कुटुंबातील कन्या अनुश्री स्वामी हिची नुकतीच महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेली आहे आणि एक खरोखर चांगलं पद मिरज पूर्व भागातील लिंगनूर गावासाठी मिळालं, हे खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि आपण या कुटुंबामध्ये त्या मुलीचे जे आई वडील आहेत, सर्व कुटुंब आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। पहिल्यांदा मी तुम्हाला ओळख करून देतो। अनुश्री स्वामी यांचे आजोबा इथं माझ्या शेजारी आहेत, त्यांची आजी इथं आहे, अनुश्रीचे वडील इथं माझ्या डाव्या बाजूला आहेत आणि अनुश्रीची मम्मी इथं माझ्या त्यांच्या बाजूला आहेत। तर आपण आता जाणून घेणार आहोत की अनुश्रीची निवड कशी झाली, कशा पद्धतीने झाली, तिची सुरुवात कशी झाली। प्रथम मला तुमची ओळख करून द्यावी। तुमचं नाव सांगा। मी शिवलिंग स्वामी। सध्या तुमचा काय व्यवसाय आहे? मी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हेड ऑफिसमध्ये पासिंग ऑफिसर म्हणून काम करतो। बरं, अनुश्रीचं शिक्षण प्राथमिक, माध्यमिक आणि सध्या उच्च माध्यमिक कुठं कुठं झालं? अनुश्रीचं प्राथमिक शिक्षक नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाडला झालं आणि त्याच्यानंतर 9वी-10वी पासूनचं पुढचं शिक्षण BS पाटील विद्यालय सलगरे इथे आता सध्या चालू आहे। ती आता 12वी सायन्सला आहे। बरं, प्रथम तुम्हाला विचारायचं होतं, आज तुमची कन्या महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघामध्ये तुमच्या कन्येची निवड झाली, हे पहिल्यांदा बातमी तुम्हाला समजल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्या? ऍक्च्युली तसं तिचे सगळे परिश्रम, तिचे कष्ट सगळे एकदम डोळ्यासमोर आले आणि डोळ्यातनं अक्षरशः आनंदात सुरू आहे। वहिनी, तुम्हाला कसं वाटलं? ते म्हणजे सांगताच येत नाही असा विषय होता तो। आल्यानंतर म्हणजे समजल्या आमच्या डोळ्यातून पाणी चाललं, आम्ही म्हणजे व्यक्तच करू शकत नाही ते। म्हणजे थोडक्यात काय, तिने कष्ट घेतले, परिश्रम घेतले, पण एवढ्या उच्च पदावर जाईल असं तुम्हाला वाटलं? कधीच वाटलं नाही का? नाही, तसं वाटत होतं। आमची सगळ्यांचीच इच्छा होती, सगळ्या कुटुंबाचीच इच्छा होती की ती पुढे जावं, तर ते एवढ्या लवकर ती अचीव्ह करेल असं वाटलं। तर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे, अनुश्रीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती का तिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी तुम्ही त्याला प्राधान्य केलं, असं काय म्हणायचं तुम्हाला? माझा मुलगा अखिलेश हा क्रिकेट खेळायचा। तो राकेश उबाळे यांच्याकडं अकॅडमी प्रॅक्टिसला वगैरे जायचा। त्याच्या मॅचेस, त्याचं सगळं हे बघत
हिला पण वाटलं की मी क्रिकेट खेळावं बरं. आणि त्याच्यामुळे तिनं पण राकेश उबाळे यांच्या अकॅडमीत प्रवेश घेतला आणि राकेश सरांच्या शिकवण्यामुळं ती आता या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात तिची 23 वर्षाखालील निवड झालेली आहे. तर आतापर्यंत अनुश्रीनं तिच्या लहानपणापासून क्रिकेटचं जे करिअर तिने केलं, आता ती महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघामध्ये तिची निवड झालेली आहे. पण याच्यापूर्वी कधी तिनं जिल्हा पातळीवर असं नामांकित काही काम केलं का? ती बीड जिल्ह्याकडनं ती खेळते आहे. बीड जिल्ह्याचे मोहित परमार, माही परमार हे तिचे प्रशिक्षक आहेत. त्यांचं तिला मार्गदर्शन लाभलंय. बीड जिल्ह्याकडनं खेळताना तिनं प्रत्येक वर्षी चांगली अचिव्हमेंट केलेली आहे, चांगल्या रन्स केलेल्या आहेत, चांगल्या विकेट्स घेतलेल्या आहेत. पण यावर्षी तिनं सिनियरच्या मॅचेसमध्ये 157 चेंडू 267 धावा तिने केल्या आणि त्याच्यामुळं तिला सिनियरच्या कॅम्पसाठी पण बोलवण्यात आलं आणि आता मात्र तिची 23 वर्षाखालील संघात निवड झाली. आता जी निवड झाली अनुश्रीची महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघामध्ये, राष्ट्रीय पातळीवर त्या कोणत्या खेळाडूच्या हस्ते तिला सत्कार करून तिला ते प्रशस्तीपत्र देण्यात आलं? नाही, तिला तिचा परफॉर्मन्स पाहून किंवा तिचं एकूण कामगिरी बघून विनोद कांबळे यांनी तिच्याबद्दल कौतुकास्पद असे उद्गार काढले, जे त्यांनी कौतुक केलं होतं. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार अल्विन कालीचरण, झिम्बाब्वेचे माजी कर्णधार चिगुंबरा, त्याच्यानंतर सुरू नायक अशा विनायक सामंत अशा नामवंत खेळाडूंनी तिचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर तिला झिम्बाब्वेच्या संघासोबत सराव सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन सिनियर महिला संघासोबत सराव सत्रामध्ये तिला भाग घेण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली आणि एलिसा पेरी यांनी तिच्या क्षेत्ररक्षणाचं वगैरे कौतुक केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अनुश्रीनं राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केले, अशी तिची कामगिरी सध्या दिसून येत आहे. आता सध्या महाराष्ट्र संघामधून कोणत्या ठिकाणी केव्हापासून ते आता मॅचेस खेळणार आहे? रायपूर छत्तीसगड राज्यामध्ये 5 जानेवारीपासून त्यांच्या मॅचेस होणार आहेत. तर उद्याच्या 23 तारखेपासून 5 जानेवारीपासून महाराष्ट्र संघाच्या वतीने जे राष्ट्रीय लेवलचे मॅचेस आहेत त्यामध्ये अनुश्री खेळ खेळणारच आहे. तर खरोखर आणि पूर्ण महाराष्ट्र संघाला चांगलं यश मिळावं, चांगली कामगिरी मिळावी आणि अनुश्रीच्या रूपानं महाराष्ट्र महिला क्रिकेट संघ चमकवावा अशी मी माझ्या ST न्यूज मराठीच्या वतीनं मी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि विशेष करून अनुश्रीला शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी मी थांबतोय. ST न्यूज मराठीसाठी लिंगनूरहून बाळासाहेब गुरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.